नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. रोजच्या जीवनामध्ये आपण कसं जगायचं, काय जगायचं, ह्या तर हेल्थ टिप्स आहेत. हेल्थ म्हणजे काय? फक्त आपण आजारी पडायचं आणि त्यावरती औषधं खायची, ह्यालाच काही हेल्थ टिप्स म्हणत नाहीत. तर रोजच्या रोज आपण जे काही जगत असतो, जगत असतो, प्रत्येकाचं जगणं हे वेगळ्या पद्धतीचं असू शकतं ना. प्रत्येकाचं लाईफ वेगळ्या प्रकारचं आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत सगळेजणं जगत असतात. कुणाच्या आयुष्यामध्ये सुखच असेल, कुणाच्या आयुष्यात दुःख असेल, कुणाला रोज संघर्षाशी सामना करावा लागत असेल, संकटं येत असतील, दुःख असतील. सगळंच काही आपल्या मनामध्ये सारखं घडत नाही, प्रतिकूलही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. तर या सर्व गोष्टींमध्ये रोजच्या रोज आपण जे आयुष्य अगदी साधं आपल्या जेवायला समोर जे काही अन्न येतं ते सुद्धा आपण म्हणतो आहे तसं स्वीकारावं, आनंदाने जगावं, आनंदाने जेवावं. बऱ्याच वेळेला आपल्या आवडीचा स्वयंपाक होत नाही. अगदी साधा बऱ्याच वेळेला चहा करायला गेलो तर तो आवडीचा होत नाही. पण ह्या ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात रोजच्या जीवनात घडत असतात, सुख असू दे, दुःख असू दे, काही तुमच्या जॉबच्या ठिकाणी कोणी तुम्हाला अपमान करत असू दे, कोणी अन्याय करत असू दे, तुमच्या मनासारखं घडत असू दे, मनासारखं घडत नसू दे, मनासारखं घडतं त्यावेळेला आपल्याला आनंद वाटतो, आपण छान वाटतं. पण तरीसुद्धा लोक सुख लागून घेत नाहीत. पण जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही, अशा वेळेला जेव्हा आपण रोजच्या जीवनामध्ये जीवन जेव्हा जगत असतो त्यावेळेला ते रडत जगायचं नाही, दुःखाने जगायचं नाही. माझ्या मनाविरुद्ध झालं आहे, माझ्या मनाविरुद्ध झालं आहे म्हणून जगायचं नाही. तर जे काही आपल्यासमोर क्षण आलेला आहे तो क्षण जगायचा आणि तो आनंदाने जगायचा. शेवटी समोर आलेल्या क्षणाला, समोर आलेल्या प्रसंगाला प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावंच लागतं. मग ते तुम्ही मनापासून देणार, आनंदाने देणार का दुःखाने देणार, का कंटाळून देणार, वैतागून देणार. तर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली, सकारात्मकरित्या एखादी गोष्ट करता, भलेही ते दुःख असू दे, संकट असू दे, तर जेव्हा तुम्ही सकारात्मकरित्या, पॉझिटिव्हली किंवा आनंदाने, तुम्ही म्हणाल दुःखात कसं काय आनंद मानायचा? अहो, जी काही प्रसंग पडलेला आहे समोर तो स्वीकारायचा आणि त्याला तोंड द्यायचं. यश येणं न येणं हे आपल्या हातातच नाही आहे. बऱ्याच वेळेला आपल्या पदरी निराशा येते. मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की निराशा आली, दुःख झालं, त्यावेळेला माणूस लगेच निगेटिव्ह होतो, नकारात्मक वागायला लागतो, जसं काही सगळं संपलं. तर असं न करता तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जो काही प्रसंग असेल आयुष्यातला, तो प्रसंग आनंदाने जगा, हॅपीली जगा हे सांगण्यासाठी, आणि स्वीकारा जे काही समोर आलेलं असेल परिस्थिती, ती स्वीकारा आणि त्याला तोंड द्या. समोरची वेळ ही बदलतेच. अहो, सुखाचीही वेळ बदलते, आनंदाचीही वेळ बदलते. मग दुःखाची का बदलणार नाही? संकटांची का बदलणार नाही? अपयशाची का बदलणार नाही? अहो, यशसुद्धा संपतं. यश कायमस्वरूपी राहत नाही, कधीच राहत नाही. तसंच अपयशही कायमस्वरूपी राहणार नाही आहे. तर यासाठी मी तुम्हाला रोज जेव्हा सांगत असते की आनंदाने जगा, त्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवत असते. अगदी बायकांना मी सांगत असते की काही नाही, आज काय साडी नेसलेला आहे, असं नेसलेलं आहे का, मी सुद्धा दाखवत असते. आज बघा, आज मी अशी मस्त साडी नेसलेली आहे, खूप छान आहे साडी माझी, आणि मी आज हे असं गळ्यातलं घातलेलं आहे, हे आज मी बांगड्या बदलायच्या मी विसरलेली आहे, पण हे मी जे कानातलं घातलेलं आहे ते खूप स्वस्तातलं आहे, 10 रुपयेचं हे, अगदी जत्रेमधनं घेतलेलं, घेऊनसुद्धा 10 वर्ष झालेली आहेत. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडत असते, शेअर करत असते. त्यावेळेला मला खूप आनंद होत असतो, कारण मी पॉझिटिव्हली जगत असते ना, मला खूप आनंद होत असतो. आणि मी जेव्हा तुमच्यावर आनंद शेअर करत असते तेव्हा तुम्हालाही आनंद होतो. तुम्हालाही वाटतं हां, असलं कानातलं माझ्याकडे पण आहे, आठवतं तुम्हाला लगेचच. आणि तुम्हाला वाटतं अरे बापरे, आज माझ्याकडे ही असली साडी आहे पण मी नेसायचीच विसरली आहे. किंवा आपल्याला वाटतं की अरे, ह्या साडीत फार उकडतं म्हणून मी नेसतच नाही आहे, पण छान दिसते हां ही साडी अंगावरती, असं पटकन वाटतं.
आणि तुम्ही हेच तर मोटिवेशनल आहे. तुम्हाला लगेचच काही जणी मला निगेटिव्ह कमेंट्स करतात, वयाप्रमाणे वागा, येऊ वागा, तेऊ वागा. माझं वय काय आहे? फक्त 60. हो ना. मग वय म्हणजे काही जास्त आहे का? आणि लहान 16व्या वर्षातल्या, 20व्या वर्षातल्या, 25व्या वर्षातल्या, 30व्या वर्षातल्या बायका जर का बघितल्या, मुली जर का बघितल्या तर काय उत्साहाचा जरा असतात होत्या. अरे बापरे बापरे बाप. कळकट्ट मळकट्ट राहायचं, अजिबात उत्साह नसतो. सदा आपल्या रसकसलेल्या, सदा आपल्या चेहऱ्यावरती निराशा, कधीही फ्रेश नसतात. अहो कितीतरी मुली, कितीतरी बायका मी असं बघते, सगळं असतं पण काय जे काही नाही ते शोधून काढायचं आणि तक्रार करत राहायचं. कितीतरी बायका बघितले. आणि म्हणून मी म्हणते वय 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 काय करता. मी माझ्याच चॅनलवरती माझ्या सबस्क्रायबर आहेत, कोणी 80 वर्षाच्या, कोणी 82 वर्षाच्या, कोणी 90च्या, आणि त्या कमेंटमध्ये लिहित असतात, छान छान टाईप करतात. इतकं छान छान लिहित असतात की मॅडम मी अशी राहते, असं राहतो, आम्ही तसं राहतो. किती सुंदर राहतात माणसं, किती आनंदाने राहतात, आनंदाने जगतात. अहो एवढं 90 वर्षापर्यंत जगायचं म्हणजे सोपं नाही आहे. रोजच्या दिवसाला तुम्हाला कोण सुखाच्या राशी आणून ठेवत नाही. आणि जर का सुखाच्या राशी रोज समोर पडायला लागल्या ना, तर ते सुख तुम्हाला बोचायला सुरुवात होते. ते सुख तुम्हाला सुख वाटतच नाही, कारण की त्याचाही तुम्हाला कंटाळा यायला लागतो. आणि त्या सुखामध्ये सुद्धा तुम्ही दुःख शोधायला लागता, कारण इतर काहीतरी नसलेल्या गोष्टी तुमच्या डोळ्याला खुपायला लागतात. आणि म्हणून मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवत असते. तुम्हालाही ते खूप छान वाटत असतं आणि मला त्याच्यात खूप आनंद असतो. आणि मला रोजच्या रोज या गोष्टी, हां ठेवा डबा आला आहे. आज काय सगळं केलं आहे ना, सकाळी पाठवली होती मी भाजी, मिळाली? ओके थँक्यू. बाबा विचारतच होते, तर म्हटलं नाही आज दिली आहे पाठवून, करतात म्हटलं. काय तांदळी काय पोकळा केला? मला जरा परवाची तुम्ही केलेली तांदळी फार आवडली हो. हो फार सुंदर, शेतातली तांदळी. पण हिची पण मला आजची तांदळी चांगली वाटली. निबार होता काय? छान झाली आहे ना. अहो तो टोचका गाऊन कसं काय घालायला लागलाय हल्ली? ओके पण तसा कमी टोचतोय वाटतं, धुवून कमी झालंय काय ते? हां रोज धुवून त्याचं टोचकेपणा कमी झाला वाटतं. थँक्यू. तुमच्यामुळे मी निवांत बसून जेवू शकते. आणि माझा आजार पण तुमच्यामुळे सोपं होतं आहे बरं का. नाहीतर आजारी पडायला बाईला घाबरायला होतं आहे. मी आता आजारी पडायला घाबरत नाही. तुम्ही आहे की? बाबा आहेत तिकडे बसलेत. ओके चला. तर ह्या गोष्टी अशा आनंदाने, येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा, हे मला तुम्हाला सांगायचं असतं. आणि तुम्ही तुमच्या कमेंटमधनं त्याच गोष्टी लिहित असता. आता हे तुम्ही कोणीतरी मला लिहिलं, मॅडमनी घर इतके वर्ष रंगवलं नव्हतं, पण आता कंटेंट क्रिएट करण्यासाठी, यूट्यूब व्हिडिओ करण्यासाठी रंगवलं. उगाच कोण असे ढिगभर हजारो रुपये घालवेलो हो व्हिडिओ करण्यासाठी, काही गरज नसते. पण मला रंगवायचा योग आला नव्हता. प्रत्येक गोष्टीला ना योग यावा लागतो, आणि तो योग आला नव्हता. आणि आत्ता तो योग आला, आणि त्यामुळे हे घर माझं रंगवून झालं. रोजच्या दिवसाला मी थोड्याशा गोष्टी पुन्हा जागेवर लावायला लागली आहे. तुम्ही मला आणि एक गोष्ट लिहित असता नेहमी, की काही जणं लिहितात, म्हणजे 90% जणं लिहितात, मॅडम छान आहे मस्त वाटतं, तुम्ही जुनंच सगळं वापरता वगैरे. पण 10% लोकांना वाटतं की जायचं नवीन आणायचं, जुनं कुणाला तरी देऊन टाकायचं. काहीच हरकत नाही जुनं कुणाला देऊन टाकायला. पण एक मी तुम्हाला सांगते, नवीन आणायचं, ते नवीन आणायची ही जी वृत्ती ना आजकाल हे ऑनलाईनमुळं फार वाढली आहे. पूर्वी आपण जेव्हा घरातनं बाहेर जात होतो की नाही, त्यावेळेलाच आपल्याला घरात काही ना काहीतरी वस्तू अशा समोर, आपण जेव्हा दुकानात जात होतो त्यावेळेला आपल्याला त्या वस्तू समोर दिसत होत्या, आणि त्या वस्तू दिसल्या की मग आपल्याला घ्याव्याशा वाटायच्या. आता कसं होतं, ह्या ऑनलाईन शॉपिंगमुळं
सगळ्या ज्या वस्तू असतात त्या आपल्या मोबाईलवरती सारख्या येत असतात. आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, त्यामुळेही ते सारखं समोर काही ना काहीतरी येत असतं. आणि समोर येणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या इतक्या आकर्षकरित्या आणि सुंदररित्या समोर दाखवलेल्या असतात की आपल्याला त्या घ्याव्याशा वाटतात. अगदी साड्यांच्या दुकानामध्ये बघा, साड्या इतक्या सुंदर रीतीने लावलेल्या असतात, आपल्याला साडी आवडतेच. खरं आपल्याला गरज असते असं नाही, पण ती आपल्याला साडी आवडते आणि आपण ती घेतो. तसंच हल्ली वस्तूंचं पण झालेलं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते. आपल्या घरात जरी वस्तू असल्या तरी आपल्याला असं वाटतं की नाही, खूप छान आहे, खूप छान आहे असं आपल्याला वाटतं आणि आपण ती वस्तू विकत घेतो आणि आपल्या घरामध्ये आपण ती भरच करत असतो. कुठल्याही वस्तूचा नवीनपणा जो आहे तो ती वस्तू घरी आली की त्याचा नवीनपणा संपला. त्याच्याबद्दलचं जे आकर्षण होतं ते संपलं. एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंतच आपल्याला त्याचं आकर्षण असतं, ते छान वाटत असतं. पण जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आपला त्यातलं नाविन्य संपून जातं, कारण की ती आपल्याला मिळते, आपल्याजवळ येते आणि त्यातला आनंदही हळूहळू संपायला लागतो. आणि त्यामुळेच मी बऱ्याच वेळेला, माझा म्हणजे हाच स्वभाव आहे म्हटलं तरी चालेल, मला शक्यतो नवनवीन, मी फक्त मला साड्या, हे दागिने, ह्या सगळ्या गोष्टी मी नवनवीन आणत असते, काहीच प्रश्न नाही, मला आवडतं. पण घरातल्या ह्या मोठ्या मोठ्या ज्या वस्तू असतात, टी व्ही, फ्रीज, सोफा, डायनिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बदलायला मला आवडत नाही, कारण की शेवटी त्याचा उपयोग तोच. सोफ्यावर, त्याच सोफ्यावर तसंच बसणार आणि तेव्हा तेच फिलिंग तुम्हाला असणार आहे, फक्त मागचं कवर वेगळं असणार आहे 4 दिवस. 5व्या दिवशी तेही कवर घाण होणार आहे, त्यालाही पुसावं लागणार आहे, त्यालाही मेंटेनन्स लागणार आहे. टी व्हीचंही तेच, सिरियल तीच दिसणार आहे, फ्रीजचंही तेच तसंच कूल होणार आहे. त्यामुळे मला असं वाटत असतं, आणि घरामध्ये खूप वेगळं वेगळं डेकोरेशन करायचं हे एक वय असतं. आता ह्या एजमध्ये आम्हाला फारसं डेकोरेशन करायला आवडत नाही. मी आता उगाचच हा एक ठेवलेला आहे फ्लॉवर वास, तो होता इथेच, माझ्या इथे सगळा पडलेला होता, तर म्हटलं आज पाण्यातनं काढला आणि इथं आणून ठेवला. पण ह्याच्यात आम्हाला असं फारसा आनंद नाही, पहिल्यासारखा आम्हाला ह्याच्यात आता आनंद वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की नाही, मस्त राहावं, छान राहावं, आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आनंदी राहावं, दुसऱ्याला आनंद द्यावा. तुम्ही मला बऱ्याच वेळेला आहे म्हणून मी नवनवीन वस्तू विकत आणत नाही. आणि ऑलरेडी एवढे वर्ष संसार झाल्यानंतर 37 वर्ष घरात सगळ्याच वस्तू खूप साऱ्या प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे पुन्हा वेगळे काय पडदे लावायचेत नाही. आणि मला ना जरासं पडदे वेगळे वेगळे लागतात. म्हणजे मला आता 5 खिडक्या असतील तर मी तर 5ला वेगळे पडदे लावीन, मला आवडतं तसं. प्रत्येकाचा स्वभाव आहे, कुणाला असं सगळं सेम युनिफॉर्म लागतं, मला तसं नाही आहे. प्रत्येकाचा स्वभाव आहे, आवड आहे. आणि शेवटी मला माझ्या घरामध्ये कसं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंदच वाटत नसेल, प्रत्येकाला हे पाहिजे, ते पाहिजे, हे माझ्या घरात नाही, ते माझ्या घरात नाही, दुसऱ्यांच्या घरात बघून आल्यावर हे असं पाहिजे, मोबाईलवर बघितल्यावर असं वस्तू पाहिजे, तसं वस्तू पाहिजे, असं जर का तुम्हाला सारखं हाव वाटायला लागली तर त्या घरामध्ये सुद्धा समाधान राहत नाही. रखरख 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 वाटायला लागते. तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी आलं की त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे, हो काय मस्त वाटतंय, छान वाटतंय, गार वाटतंय, समाधान वाटतंय. तसंच लोकांना जसं वाटलं पाहिजे तसं आपल्याला स्वतःला आपल्या घरात समाधान वाटलं पाहिजे. आपल्याला जिथे कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी आपल्याला बसायला छान वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आणि शेवटी कुठल्याही सोफ्यावरती बसल्यावरती तुम्हाला कम्फर्ट वाटला, सुखदायक वाटलं की झालं. मग ते मागचं कव्हर कसं आहे हे काय बघायची गरज आहे ना, तो नवीन आहे का जुना आहे बघायची काय गरज आहे ना. छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. तुम्ही म्हणता की मॅडम तुम्हाला पैसे खर्च करायला काय होतात, नवीन वस्तूंचा उपभोग कधी घ्यायचा, असंही मला कोणीतरी लिहिलेलं आहे आणि रोज लिहित आहेत. नवनवीन वस्तूंचा उपभोग, तो भोग आहे आणि भोग हा एक रोग आहे माणसाला लागलेला. नवनवीन वस्तू पाहिजेत, हा भोगायची जी इच्छा आहे
त्यामध्ये तुम्हाला कधीच मनाला समाधान मिळत नाही, मनःशांती मिळत नाही. सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, मनाला मनःशांती, शांत वाटलं पाहिजे, कुठं ना कुठंतरी थांबावंसं वाटलं पाहिजे आणि मला हे भोगलं पाहिजे, ते भोगलं पाहिजे. आता तुम्हाला मी सांगते, माझ्या साड्यांमध्ये, माझ्या दागिन्यांच्यामध्ये, दागिने म्हणजे माझी इमिटेशन ज्वेलरीच आहे ना, तर मला त्याच्यामध्ये खूप हाव आहे. मला त्याच्यात ती हाव आहे. मला कोणीतरी लिहिलं आहे, मॅडम अहो किती तुम्हाला हाव आहे, तुम्ही थांबा, स्पिरिच्युअलिटीकडे जा तुम्ही. बरोबर आहे हो तुमचं, काय चूक नाही लिहिलेलं तुम्ही. पण मला असं वाटतं, मी साडीच्या दुकानामध्ये गेले, ही पण साडी घेते, ती पण साडी घेते. काल अहो मी कपाट आवरलं तर जवळजवळ 10 ते 15 साड्या माझ्या अशा आहेत की ज्याला फॉल पिको करून आलेल्या आहेत आणि त्या मी उलगडूनसुद्धा बघितलेल्या नाहीत, माझ्या लक्षात नव्हत्या. मावशींनी परवा दिवशी, परवा नाही, काल सकाळी जेव्हा ब्लाऊज शिवून आणून दिले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्या साड्या माझ्याजवळ आहेत. म्हणजे हा थोडासा माझा या ठिकाणी कसा स्वभाव आहे बघितलात की नाही. हे चुकीचंच आहे ना, हे अतिच आहे हो. माझा जो स्वभाव आहे, खूप साड्या खरेदी करायच्या, खूप ड्रेस खरेदी करायचे, खूप ज्वेलरी खरेदी, हे सुद्धा जरा चुकीचंच आहे, मला मान्य आहे. हेही मला जरा कमी करायला पाहिजे, आटोक्यात आणायला पाहिजे. कारण की आणलेल्या वस्तू वापरल्याच जात नाहीत, तशाच्या तशा राहत आहेत. फक्त आणलेल्या दिवशी वापरायच्या, 1-2-4 वेळा वापरायच्या, परत ठेवायच्या आणि तशाच राहत आहेत. तर हे मला बदललं पाहिजे, मला अगदी मान्य आहे. आणि स्पिरिच्युअल वगैरे म्हणायला गेलं तर मला काय माहीत नाही, ते जेव्हा योग येईल तेव्हा बघूया या सगळ्या गोष्टींचा. पण कुठेतरी त्या ठिकाणी मला माझ्या मनावरती, भावनांवरती नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे. मला बंधन घालायला पाहिजे त्याच्यात. पण मला हे परवडते का माहिती आहे का, कारण सगळं स्वस्तात मस्त मी घेत असते आणि म्हणून ह्या गोष्टी मला परवडू शकतात. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते, हा पसारा जो होतो ना, तो मला आवरायचा म्हणजे माझं असं डोकं किच्च होतं. ते ज्वेलरी सगळी नीट ठेवायची, साड्या सगळ्या नीट ठेवायच्या, ब्लाऊज सगळं नीट ठेवायचं, सगळं व्यवस्थित ठेवायचं, हे सुद्धा योग्य गोष्टी सर्व लक्षात ठेवायच्या आणि वापरायच्या आणि पुन्हा नीट ठेवायच्या. ह्यालासुद्धा खूप एनर्जी लागते. पण मला आत्ता त्याच्यात आनंद वाटतो आहे आणि त्यात ते काही फारसं खर्चिक नाही आणि ती काही नाशवंत गोष्टसुद्धा नाही आहे. त्यामुळे हे मी आत्ता करते. याच्यावरसुद्धा हळूहळू बंधन घालायचा प्रयत्न करणार आहे मी आता. बघूया म्हणजे ह्या वर्षभरात तुमच्याही ते लक्षात येईल की मी कंट्रोल करते आहे का. पण हे कंट्रोल थोडे दिवसच होतं, हेही मला माहिती आहे. गणपतीपर्यंत हे कंट्रोल होतं. गणपतीपासून साधारणतः दिवाळी होईपर्यंत हे सगळा ताबा सुटतो, याच्यावरचा नियंत्रण सुटतं आणि नंतर परत नियंत्रण येतं. पण ठीक आहे, असो. तर मला हेच म्हणायचं होतं की ह्या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू ज्या असतात त्या सारख्या नवनवीन आणणं, कधीतरी तुम्ही म्हणता मॅडम नाहीतरी ह्या सगळ्या तुमच्या नंदूबाईंनीच दिलेल्या आहेत ना सगळ्या वस्तू, सासूबाईंच्या आहेत, आईच्या आहेत, मग आठवणी म्हणून किती दिवस ठेवणार. मी आठवणी म्हणून ठेवलेल्या नाही आहेत, त्या चांगल्या आहेत म्हणून ठेवलेल्या आहेत. आठवण तर येणारच ना, हे आईचं आहे, हे नंदूबाईंचं आहे, सासूबाईंचं आहे, आठवण येणार. ती तर काय नेहमी असणार. आठवण ठेवा किंवा न ठेवा, आठवण काढा किंवा न काढा, ते असणारच. ते सत्य तर कधी बदलणार नाहीच आहे ना. पण ह्या सर्व वस्तू सगळ्यात चांगल्या आहेत, अजूनही सुस्थितीत आहेत. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते, हे सोफे जे आहेत ना, मी टाकून द्यायला निघाले होते. अक्षरशः घंटागाडीला दुसऱ्या दिवशी टाकायचा माझा विचार होता की जाऊ दे त्याला टाकून द्यायचं, त्याचा तो टाकेल भंगारमध्ये नेऊन. म्हणजे मला त्या भंगारवाल्याला सुद्धा द्यायची इच्छा नव्हती, घंटागाडीला देऊन द्यायची इच्छा होती. कारण की तो नाहीतरी काय भंगारवाल्याला देईल असं, कारण नाहीतरी घंटागाडीवाले रोज आपल्या घरासमोर येतात तर देईल तो, असं माझ्या डोक्यात होतं. पण नेमकं त्या दिवशी सुतार आला, त्यानं ते छान दुरुस्त केलं. हा तुम्ही व्हिडिओ बघितला आणि ते परत बेस्ट झाले. म्हणजे असं आहे, ती वस्तू जर का पुन्हा चांगली झाली आणि त्या वस्तूचा तेवढाच वापर हो, त्याचा वापर किती आहे आता, हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला ह्याच गोष्टी तुमच्याशी बोलायच्या होत्या की मोटिवेशनल म्हणजे काय, तर रोजच्या दिवसाला आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदाने राहणं जे आहे ते स्वीकारणं, आणि ते स्वीकारणं हेच मोटिवेशनल आहे. आपण ते स्वीकारत नाही आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्या चुकतात. मी तुम्हाला मी म्हणते की मी रोज या पद्धतीने राहते, छान राहते. तुम्ही म्हणता मॅडम नटता मोरडता, चांगलं दिसत नाही, वयाला चांगलं दिसत नाही. चांगलं दिसत नाही कशाला म्हणायचं, हे जे सेलिब्रिटीज खूप तोकडे कपडे घालून जे काही करतात ते चांगलं दिसत नाही.
उलट मी तर तुम्हाला साडी प्रमोट करत असते, साडीचा ब्रँड नाही. मी तुम्हाला म्हणत असते, अहो साडी खूप छान आहे, वापरा, खूप छान आहे. ड्रेसेससुद्धा खूप छान आहेत, वापरा, खूप छान आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. आणि त्यामुळे तुमच्या साड्या पुन्हा एकदा बाहेर यायला लागलेल्या आहेत. तुमच्या घरामधल्या जुन्या ज्या वस्तू आहेत सगळ्या, त्या तुम्हाला परत वापराव्याशा वाटत आहेत. हे मोटिवेशनल आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुमच्यातही फरक पडतो आणि तुम्हाला असं लक्षात येते की नाही 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 नाही, काय हरकत आहे, सगळीकडे असंच असतं. काही जण दिखावा करतात आणि ज्यांना दिखावा करायचा आहे त्यांना करू दे, काहीच हरकत नाही. ते वय असतं दिखावा करण्याचं, आमचंही ते वय होतं. आता आमचं वय नाही आहे दिखावा करण्याचं, त्यामुळे आम्हाला दिखावा करावासा वाटत नाही. पण आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहावं असं मात्र आम्हाला नक्की वाटत असतं. आणि मला ते समाधान पसरवावं असं वाटतं, तो आनंद पसरवा असं वाटतं. मला माझ्या वयातल्यांना किंवा माझ्या तरुण मैत्रिणींनासुद्धा मला सांगावं असं वाटतं की तुम्हाला जे खूप हे हवं, ते हवं, हे पाहिजे, ते पाहिजे, याच्यामुळे जे तुम्हाला रेस्टलेसनेस होतो, अस्वस्थ होता, तुम्ही लोकांशी स्पर्धा करायला लागता आणि त्यामुळे तुम्ही दुःखी होता, दुःखी राहायला लागता, चिडचिड करायला लागता. घरातलं जे सुख आहे ते सुद्धा तुम्ही भोगत नाही किंवा ते सुख मानायला तयार होत नाही, तर बदला. कारण की काही दिवसांनी आपल्याला असंच वाटायला लागतं, जे मी याला आत्ता वाटते की काही नाही, फक्त मस्त एक छान आयुष्य जगलं की झालं, असं मला आता वाटतं. की ज्या आयुष्यामध्ये फार तकतक नको. आता हा जो आहे ना फ्लॉवर पॉट मी इथं ठेवलेला, हा सुद्धा आता इथं बाहेर काढून ठेवला की नाही की सारखा धुवावा लागतो, त्याला धूळ पडते, त्याला पुन्हा नाही धूळ काढली तर ते स्वच्छ दिसत नाही, त्याला जाळ्या लागतात, 1 का 2, आणि एकच एक चांगलं वाटत नाही, हे तर आहेच ना. पुन्हा जे ते सारखं बदला तर ते एक वय असतं. आणि आता आमचं ते वय राहिलं नाही किंवा मला ते आवडत नाही. सारखं उठसूट ते, आता मी फक्त रंगकाम आणि हे आहे म्हणून ते उठसूट पडकं घेऊन मी हिंडत असते, सगळं स्वच्छता करत नाही, तर माझ्या बोटाला आवडत नाही. आणि माणसं तरी किती लावायची हो. तुम्ही मला लिहिलं आहे, मॅडम आता रंगकाम करताना त्या पेंटरला जसा तुम्ही बिझनेस दिलात तसा आता सुतारालासुद्धा बिझनेस द्या आणि छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या दुरुस्त करून द्या. सिलोटेप काय लावता, सिलोटेप लावून जो आनंद मिळतो तो तुम्हाला काय सांगू. सिलोटेप लावल्यानंतर तो पेंटर म्हटला, मॅडम हे सिलोटेप निघेतच ना की. म्हटलं मग ती सिलोटेप असतेच तशी. म्हणजे जे काम खूप स्वस्तात मस्त छान होतं ना, ती क्रिएटिव्हिटी आपल्यात असणं ना, ह्याला फार महत्त्व आहे. म्हणून मी म्हटलं हे माझ्या शाळेतलं मला मिळालेलं ज्ञान आहे किंवा संस्कार आहे. अर्थात मी तुम्हाला नेहमी म्हणते की आमच्या घरातले सुद्धा हे संस्कार आहेत. उधळेपणा हा आमच्या घरात नाही आहे, कुणालाच नाही आहे. आणि माझी सून पण उधळी नाही आहे. मला आश्चर्य वाटतं, ती ह्या ह्याच्यातली असून ती उधळी नाही. म्हणजे तो एक संस्कारच आहे. तिनं आता घरामध्ये बघितलं आहे ना हे सगळं, आणि असं राहूनही छान राहतं. त्यामुळे पुढे ती तशीच राहणार आहे. मला माहिती आहे आत्ता तिच्या वयाप्रमाणे थोडीशी राहत असेल, पण पुढं ती असंच राहणार आहे. तर हेच मला तुमच्याशी सांगायचं होतं की मनाला असं अस्थिर ठेवू नका. कारण की ह्या सगळ्या नवनवीन गोष्टी मार्केटमध्ये येतच राहणार. तुम्ही त्याच वस्तूमध्ये किती वेळा पैसा वाया घालवणार हे लक्षात ठेवा. बघा हा माझा विचार तुम्हाला कसा वाटतो, आणि छान छान कमेंट्स तुम्ही लिहिताच त्याबद्दल धन्यवाद. निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा मी ठेवते चांगल्या असल्या तर, कारण काही निगेटिव्ह कमेंट्स खरंच खूप छान असतात. काही निगेटिव्ह कमेंट्स हे अतिशय कुचक्या असतात. कुचका आंबा आपण आडीतनं काढून टाकतो, हो ना.